वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका पाहणार आहोत. प्रश्नपत्रिका आहे पॉलिटिकल सायन्स. 42 हा कोड नंबर आहे या विषयाचा. म्हणजेच राज्यशास्त्र इयत्ता 12वी कला आर्ट्स आणि म्हणजेच कला शाखेचा हा विषय आहे. ही परीक्षा झालेली आहे गुरुवार दिनांक 20/2/2025 म्हणजे यावर्षीची प्रश्नपत्रिका. इथे दिनांक दिलेली आहे 20 फेब्रुवारी 2025 ही प्रश्नपत्रिका आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका यापूर्वीच या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे. आज आपण याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. आता ही प्रश्नपत्रिका आहे 2025ची, पण हा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे 2020 नंतर 21ला पहिली परीक्षा झाली 2021ला. म्हणजे 2021 पासून तर 24 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळतील. तसेच व्हिडिओ लेक्चर प्रकरणानुसार पण उपलब्ध आहेत. चला तर पाहूया राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका. त्याची उत्तरं कशी लिहायची. आत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे, त्यांनी उत्तरं चेक करून घ्या. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात त्या नेहमी वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2, उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात. म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे हे दर्शवलेलं असतं. आणि तिसरी सूचना, प्रश्न क्रमांक 2 मधील संकल्पना चित्र त्याच नमुना आराखड्यानुसार उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. म्हणजे जसं संकल्पना चित्रामध्ये गोल किंवा चौकोन किंवा कशा आकृत्या दिलेल्या आहेत त्याप्रमाणे संकल्पना चित्र काढायचं आहे. आणि चौथी महत्त्वाची सूचना, प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. आता ही चौथी सूचना जी आहे सर्वच विषयांना वापरायची, की जो प्रमुख प्रश्न असतो, नवीन प्रश्न असतो, तो नेहमी प्रमुख पानावर लिहायचा आहे, नवीन पानावर लिहायचा आहे. उपप्रश्न एकाखाली एक लिहिले तरी चालतात. चला तर पाहूया आपण उत्तरपत्रिका कशी सोडवायची. पण या उत्तरपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये न घेता मी त्याचे 2 भाग केलेले आहेत. पहिला भाग जो आहे त्यामध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत. त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहायची असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पहा, कारण तो भाग माझा पूर्ण झालेला आहे. आज आपण भाग क्रमांक 2 मध्ये 4था, 5वा, 6वा आणि 7वा हे प्रश्न सोडवणार आहोत. पाहूया प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3, 5 दिलेले आहेत. 3 प्रश्न सोडवायचे आहेत. 9 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 त्रिक 9. 1, शीतयुद्धाचा शेवट, नव्या राष्ट्राचा उदय. 2, जागतिकीकरण, संस्कृती. 3, गरिबी, विकास. 4, जम्मू काश्मीर, सीमापार दहशतवाद. 5, भारत अलिप्ततावाद. आता 5 पैकी 3 सोडवायचे आहेत, पण आता इथे उत्तरात मी 5ही प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. क्रमांक 1, शीतयुद्धाचा शेवट, नव्या राष्ट्रांचा उदय. आता उत्तरामध्ये मुद्दे लिहायचे. शीतयुद्धाचा अर्थ, दुसऱ्या महायुद्धानंतर महासत्ता म्हणून उदयास आलेल्या अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील सत्ता संघर्षाला किंवा त्यांच्यातील तणावपूर्ण स्थितीला शीतयुद्ध असे म्हणतात. सहसंबंध, 1991 साली शीतयुद्ध समाप्त होऊन अमेरिका एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. शीतयुद्धाचा शेवट झाल्याने अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या 2 महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली. याच काळात सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन नवी 15 राष्ट्रे उदयास आली. उदाहरणे, चेकोस्लोवाकियाचे विभाजन होऊन चेक गणराज्य व स्लाव गणराज्य अशी 2 राष्ट्र निर्माण झाली. युगोस्लावियाचे विभाजन होऊन सर्बिया, बोस्निया, क्रोएशिया, स्लोव्हेनिया, हर्जेगोविना, मेंटोनिग्रो इत्यादी 7 राष्ट्र निर्माण झाले. दुसरा आहे सहसंबंध, जागतिकीकरण, संस्कृती.
अर्थ देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राबाहेर होणारा आर्थिक प्रक्रियांचा विकास आणि विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. सहसंबंध जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढीस लागून एक नवीन संस्कृतीचा उदय झाला. जागतिकीकरण संस्कृतीचे वाहक आहे. उदाहरणे: जागतिकीकरणामुळे आज मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यासारख्या नवीन कल्पना पुढे आल्या आहेत. तसेच वेस्टर्न पद्धतीचे कपडे घालण्याचा कल वाढलेला दिसतो. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये पिझ्झा, बर्गर, वडापाव इत्यादी फास्ट फूडचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. सहसंबंध क्रमांक 3 गरिबी विकास. अर्थ गरिबी म्हणजे मिळकतीचा आणि उत्पादन साधनांचा अभाव. गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव असतो आणि त्यातून मागासलेपणा उद्भवतो. सहसंबंध गरिबी ही विकासाच्या मार्गातील प्रमुख अडथळा आहे. गरिबी निर्मूलनाच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्लक्षित घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्याद्वारे त्यांच्या दारिद्र्य दूर करून त्यांच्या विकासाचा मार्ग खुला करणे. उदाहरणार्थ, गरिबी निर्मूलनाचे सरकारी कार्यक्रम. देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली, त्यामुळे भारतात दारिद्र्याचे प्रमाण कमी होत गेले आणि भारताने विकासाचा मोठा पल्ला गाठला. सहसंबंध क्रमांक 4 जम्मू काश्मीर सीमापार दहशतवाद. अर्थ सीमापार दहशतवाद हा दहशतवादाचाच एक प्रकार आहे, ज्यात एका देशाच्या भूमीचा वापर शेजारील देशात दहशत किंवा अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला जातो. सहसंबंध भारत-पाक संबंधामध्ये सीमापार दहशतवाद हा नेहमी सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. गेल्या 25 पेक्षा जास्त वर्षामध्ये काश्मीरमधील फुटीरतावादी हिंसाचार आणि दहशतवादाला सीमेपलीकडून मदत पुरवली जाते. जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने अस्थिरता निर्माण करण्यासाठी हुर्रियत सारख्या विभाजनवादी गटांना सीमेपलीकडून राजकीय मदत पुरवली जाते. उदाहरणार्थ, 1965 मध्ये अमानुल्ला खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाइड फ्रंट या लष्करी गटाची स्थापना केली. या आघाडीचा एक अनधिकृत लष्करी गट नॅशनल लिबरेशन फ्रंटने जम्मू काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणल्या. कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आणि JKLFने 1989 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या कन्या रुबिया सईद यांचे अपहरण केले. सहसंबंध क्रमांक 5 सहसंबंध क्रमांक 5 भारत अलिप्ततावाद. अलिप्ततावादाचा अर्थ आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरूपाच्या व गटातटाच्या अलिप्त राजकारणापासून दूर राहणे म्हणजे अलिप्ततावाद होय. सहसंबंध भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जग अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या 2 महासत्तांच्या शस्त्रसंधीत विभागले गेले होते. भारताची तत्कालीन परिस्थिती ही दोन्ही गटाकडून सहकार्य मिळवण्याची असल्याने भारताने अलिप्ततावाद स्वीकारला. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य भारताला हवे होते, म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरूंद्वारे पुरस्कृत अलिप्ततावादाचे धोरण भारताने स्वीकारले. प्रश्न क्रमांक 5 खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे 5 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 4 त्रिक 12. 1. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचा मानवी जीवनावर परिणाम झाला आहे. 2. पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. 3. दहशतवाद ही जागतिक समस्या आहे. 4. ई-प्रशासनाने शासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. 5. भारत ही उगवती सत्ता आहे. आपण स्वमत लिहायचं आहे. क्रमांक 1. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचा मानवी जीवनावर परिणाम झाला आहे. उत्तर वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण 1. आज उपग्रह संप्रेषण प्रणाली, मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले. 2. आज मोबाईलचा वापर सर्वत्र होताना दिसून येतो. 3. इंटरनेट तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती होय.
त्यामुळे विचार, संस्कृती आणि माहितीचा जगात प्रसार करणे शक्य झाले आहे. 4. इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. 5. तसेच प्रसार करणे, तसेच ट्विटर्स, काही फेसबुक, स्कायपी, इथे प्रिंटिंग म्हणजे टायपिंगचा दोष झाला आहे, ट्विटर, स्कायपी, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप इत्यादीच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झाली आहे. 6. जगातील कोणत्याही देशातील व्यक्तींशी, संस्थेशी इंटरनेटद्वारे संपर्क साधता येतो. आता यापेक्षा वेगळं उत्तरही तुम्ही लिहू शकता. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा तुम्ही इथे उल्लेख करू शकता. क्रमांक 2. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. पर्यावरण संरक्षण करणे म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे. त्यासाठी पर्यावरणाची होणारी हानी रोखली पाहिजे. 2. सध्या उपलब्ध असलेली ऊर्जेची साधने मर्यादित आहेत. त्यांचा बेसुमार वापर केल्यास ती संपुष्टात येतील. म्हणून ऊर्जेचे पर्यायी स्रोत विकसित करणे गरजेचे आहे. 3. पर्यावरण संवर्धन करण्यात आल्यास आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करून पुढील पिढ्यांच्या गरजा भागवण्याची क्षमता टिकून राहील. 4. पर्यावरण संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास प्रदूषण, पाण्याची कमतरता आणि जैविक विविधतेचा ऱ्हास उद्भवेल. क्रमांक 3. दहशतवाद ही जागतिक समस्या आहे. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. आधुनिक दहशतवाद हे एखाद्या अमूर्त विचारसरणी अथवा ध्येयासाठी लढतात. त्यामुळे ती एक जागतिक समस्या बनली आहे. उदाहरणार्थ, न्यूयॉर्क शहरावर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेला हल्ला, नायजेरियातील बोको हराम आणि अफगाणिस्तानातील तालिबान ही जागतिक दहशतवादाची उदाहरणे आहेत. तसेच बाली 2002, माद्रिद 2004, लंडन 2005 आणि मुंबई 2005 ही जागतिक दहशतवादाची उदाहरणे आहेत. 2. दहशतवादामुळे शांतता, न्याय आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांना धक्का पोहोचतो. 3. दहशतवादामुळे लोकांच्या आणि सरकारच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे दहशतवाद ही एक जागतिक समस्या बनली आहे. क्रमांक 4. प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. प्रशासनाच्या आधी तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी नागरिकांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. 2. प्रशासनामुळे स्वहस्ते माहितीची मागणी राहत असलेल्या ठिकाणाहून करता येते. 3. शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारींची विनाविलंब दखल घ्यावी लागते आणि त्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारे प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. क्रमांक 5. भारत एक उगवती सत्ता. उत्तर. 1. 20व्या शतकात चीन आणि भारताचा समावेश उगवत्या सत्तात करण्यात येऊ लागला. 2. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगात 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. तो जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तसेच भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे. 3. आण्विक, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. त्यामुळे G20 फोरममध्ये भारताला स्थान मिळाले आहे. 4. सर्वाधिक दराने वृद्धिंगत होणाऱ्या जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्यात येतो. म्हणजेच भारत एक उगवती सत्ता आहे. म्हणून या विधानाशी मी सहमत आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची 80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 4 पैकी आणि 10 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते? 2. जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा. 3. भारतातील महिलांपुढील समस्या स्पष्ट करा. 4. राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठीची राज्याची भूमिका स्पष्ट करा. आपण 4ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. क्रमांक 1. युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते? उत्तर. युरोपियन युनियनचे विवरण पुढीलप्रमाणे किंवा कार्य पुढीलप्रमाणे. इतिहास. 2ऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देशांनी आर्थिक समन्वय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने
सन 1951मध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय, सन 1957मध्ये युरोपीय आर्थिक समुदाय आणि सन 1958मध्ये युरोपीय अणुऊर्जा समुदाय या संघटना स्थापन केल्या. या संघटना एकमेकात विलीन होऊन युरोपीय बाजारपेठेची आणि मास्त्रोक्त कराराद्वारा सन 1992मध्ये युरोपीय महासंघाची स्थापना झाली. ब. युरोपियन आयोग. युरोपियन आयोग ही महासंघाची नोकरशाही कार्यकारी यंत्रणा आहे. हा आयोग युरोपियन संसदेत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करतो. तसेच युरोपियन संसदेला कायदे करण्यासाठी प्रस्ताव सुचवतो. क. युरोपियन संसद. प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा सदस्य देश संसदेच्या 751 सदस्यांची 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी निवड करतात. संसद कायदेविषयक देखरेख आणि अर्थविषयक कार्ये पार पाडते. ड. युरोपियन परिषद. यात महासंघाच्या सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांचा समावेश होतो. परिषदेच्या पूर्णवेळ अध्यक्षाची निवड केली जाते. परिषदेच्या वर्षातून 4 सभा आयोजित केल्या जातात. ही संघटना युरोपियन युनियनला सामूहिक नेतृत्व प्रदान करते. ई. युरोपियन न्यायालय. युरोपियन युनियनमधील कायद्यांचे व करारांचे अर्थ लावणे आणि त्यांच्या आधारे सदस्य देशातील वादांचा निवाडा करणे ही जबाबदारी युरोपियन न्यायालय पार पाडते. युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात. प्रश्न क्रमांक 2. जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा. उत्तर. जागतिकीकरणाने राजकीय क्षेत्रही प्रभावित झाले आहे. त्याचे विवरण पुढील प्रमाणे आहे. अ. लोकशाहीचे महत्त्व. 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन या घटनानंतर लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने जग वाटचाल करीत आहे. सहभागयुक्त राज्य, नागरिक केंद्री शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या झाल्या आहेत. नागरिक केंद्री शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. ब. राज्याचे स्थान. जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यावर आज आघात होत आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठांचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही बाह्य आव्हाने आहेत. सहमतीचा अभाव, वांशिक राष्ट्रवाद, बिगर राजकीय घटकांचा वाढता कार्यभाग, पर्यावरण, लिंगजन्य भेद आणि मानवतावादी समस्या ही अंतर्गत आव्हाने आहेत. क. बिगर राजकीय घटक. नागरी समाजाच्या वाढत्या महत्त्वामुळे स्वयंसेवी संघटना आणि बिगर सरकारी संस्थांना, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, त्याला NGO म्हणतात, महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नावर भर देतात. दहशतवादी संघटना या बिगर राजकीय घटकाला आज महत्त्व प्राप्त झाले आहे. ड. मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. भारतासारख्या विकसनशील देशात नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाजहिताचे महत्त्व अधिक आहे. ई. विचार प्रणाली. शीतयुद्धाच्या काळात विचारसरणी महत्त्वाची समजली जात असे. शीतयुद्धाच्या शेवटाबरोबरच साम्यवाद आणि विचार प्रणालीचा अंत झाला आहे असे प्रतिपादन करण्यात येते. प्रश्न क्रमांक 3. भारतातील महिलांपुढील समस्या स्पष्ट करा. उत्तर. भारतातील महिलांच्या स्थितीचे विवरण किंवा समस्यांचे वर्णन पुढील प्रमाणे. अ. आर्थिक असमानता. भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातील दरी. त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी 28.2% इतकी कमी आहे, तर तुलनेने पुरुष 71.8% आहेत. क्रमांक पुढचा ब. तस्करी आणि शोषण. 2013 साली संयुक्त राष्ट्रे मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचा जबरदस्तीने विवाह करण्यासाठी
तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे. यात पुढे असे नमूद केले आहे की त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात, त्यांना मोलकरीण म्हणून राबवून घेण्यात येते आणि कालांतराने परित्यक्त केले जाते. साक्षरतेचे प्रमाण. भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. 2011च्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण 82.14% आहे, तर महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण 65.46% आहे. राजकीय प्रतिनिधित्व. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधिमंडळामध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठीची राज्याची भूमिका स्पष्ट करा. उत्तर. आधुनिक काळात राज्याचा कार्यभाग भूमिका पुढील प्रमाणे विशद करता येईल. 1. शांतता आणि सुव्यवस्था राखणे. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे. राज्याचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय वा देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे ही राज्याची जबाबदारी असते. 2. आर्थिक प्रगती. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी राज्याने प्रयत्नशील असणे अपेक्षित आहे. आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक विकास यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. त्यासाठी राज्याने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. 3. राष्ट्र उभारणी. समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. 4. शासन. राज्यकारभार करणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमधील सहभाग घडवून आणणे हे सुशासनाचे लक्षण आहे. 5. लोककल्याण. सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे. समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचा विकास घडवून आणणे ही राज्याची जबाबदारी आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. 2 प्रश्न दिलेत, एकच सोडवायचा. 10 गुण आहेत. 1. सुशासनाची खालील दिलेली मूल्ये स्पष्ट करा. 1. सहभागात्मक. 2. पारदर्शकता. 3. कायद्याचे राज्य. 4. सहमतीदर्शक. 5. उत्तरदायित्व. क्रमांक 1. या मूल्यांचे विवरण पुढील प्रमाणे आहे. 1. सहभागात्मक. लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. जनतेचे विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. शासकीय निर्णय प्रक्रियेत आणि तिच्या कार्यवाहीत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे. 2. पारदर्शकता. पारदर्शकता या मूल्यामुळे शासकीय कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे. 2005च्या माहितीचा अधिकार कायद्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे. 3. कायद्याचे राज्य. संविधान म्हणजे देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे महत्त्वाचे मूल्य आहे. संविधानातील मूल्ये प्रशासनाला मार्ग दाखवण्याचे कार्य करतात. कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते. 4. सहमतीदर्शक. प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यावर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात. सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल याबाबत एक व्यापक सहमती घडवून आणणे आवश्यक असते. तसेच या धोरणाच्या कार्यवाहीबाबत सहमती घडवून आणणे महत्त्वाचे असते. 5. उत्तरदायित्व. सुशासनात जनतेप्रती उत्तरदायित्व या संकल्पनेला महत्त्व आहे. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आहे आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही तिच्या निर्णयांसाठी जबाबदार असते. ज्यांच्यावर उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. प्रश्न क्रमांक 2. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. 1. भौगोलिक घटक. 2. ऐतिहासिक घटक. 3. आर्थिक घटक. 4. राजकीय घटक. 5. आंतरराष्ट्रीय व्यवस्था.
उत्तर. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणाऱ्या घटकांचे विवरण पुढीलप्रमाणे. अ. भौगोलिक घटक. दक्षिण भारताची विस्तृत किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वतांच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार दिला आहे. उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. ब. ऐतिहासिक घटक. शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा आणि पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध ही मूल्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान उद्भवली. क. आर्थिक घटक. वसाहतिक काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. सशर्त आर्थिक मदत भारताने नाकारली. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले आहेत. ड. राजकीय घटक. भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात राजकीय नेतृत्वाचा मोठा प्रभाव असतो. जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ई. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण यावर्षीची इयत्ता 12वी कला शाखेची राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. तिथेही वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मी देत असते. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.